प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो. देवबाप्पाने सुंदरशी वेळ दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण देवबाप्पाचं गौरव करावं, देवबाप्पाची आपण आठवण करावी, देवबाप्पाचं आपण दर्शन घ्यावं. देवाकडून आमच्यासाठी काय आशीर्वाद आहेत, देव का भेटण्याच्या अपेक्षेने आज तुमच्या परिवारात येण्याची इच्छा देवबाप्पाने प्रगट केली, ते आपल्याला प्रभू जेव्हा प्रार्थना संपेन त्यावेळेला आपल्याला कळेल की देवबाप कोणत्या अनुषंगाने आज तुमच्या परिवारात येण्याची त्याने इच्छा प्रगट केली. म्हणून देवाच्या भक्तीला सुरुवात करण्या अगोदर आपण सर्वप्रथम देवबाप्पाला गौरव देऊया आणि प्रार्थनेच्या माध्यमातून या भक्तीची आपण सुरुवात करूया. सुरुवातीची प्रार्थना करा. हालेलुया हालेलुया. सैन्याधीश परमेश्वरा, मान सन्मान गौरव मी सर्व तुला देतो माझ्या पित्या. हे प्रभू, ही सायंकाळची सुंदरशी वेळ तू आम्हाला पगारे पास्टरांकडून वचन सांगण्यासाठी दिलीस, तुझे उपकार मानतो प्रभू. हे प्रभू, पगारे पास्टरांचा येण्या जाण्याचा प्रवास सुखाचा राहू दे, सुखाचा ठेव माझ्याकडे. हे प्रभू, या घरातील लहान थोरांना तुझ्या आशीर्वादाची गरज आहे आणि तो तू देच माझ्या प्रित्या आणि देशील अशी मी पवित्र नावाने प्रार्थना करतो. म्हणून एक प्रित्या. आमेन आमेन. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये चालत असताना बऱ्याच गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागतं. बऱ्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही नाही म्हटलं तरी त्या आम्हाला आमच्या समोर येतात किंवा कधी कधी आमच्या चुकांमुळं त्या गोष्टीचा दुष्परिणाम आमच्या समोर प्रगट होतो. प्रियांनो, देवबाप्पाने मनुष्याला घडवलं, चांगलं हेतूने बनवलं होतं. एक देवबाप्पाचा मनुष्य बनवण्याचा हेतू चांगला होता. देवबाप्पाच्या मनामध्ये मनुष्याला तयार करण्या अगोदर आणि तयार झाल्यावर पण कुठल्याही प्रकारचा संशय, कुठल्याही प्रकारचं वाईटपणा मनुष्याबद्दल देवबाप्पाच्या मनामध्ये नव्हता. आणि ज्या इराद्याने मनुष्याला देवबाप्पांनी घडवलं होतं, देवबाप्पाचं मन म्हणत होतं की ज्या इच्छेने मी मनुष्याला घडवलंय ती इच्छा माझी मनुष्य पूर्ण करील. आणि इच्छा पूर्ण होण्याची देवबाप्पाला थोडीशी चाहूल पण लागली असेल, कारण देवबाप कोणतंही कार्य करतो त्याच्या मागं तो प्रथम त्याची पडताळणी करतो. मनुष्याकडून प्रियांनो चूक झालेली नाही. लक्षात घ्या काय ऐकत आहात तुम्ही. देवबाप्पाने ज्या संकल्पाने मनुष्याला तयार केलं होतं ना, मनुष्याने होऊन चूक केली नाही. मनुष्याला चूक करण्यासाठी मजबूर करण्यात आलं. चूक करणे आणि चूक करायला लावणे या दोन गोष्टी आहेत. ज्या संकल्पाने देवबाप्पाने मनुष्य बनवला होता, मनुष्य त्या संकल्पाप्रमाणे चालला होता. एदेन बागेमध्ये आजही बहुसंख्य ख्रिस्ती म्हणवणाऱ्या विश्वासणाऱ्यांना माहिती नाही. बघा देवाचा आत्मा काय बोलत आहे, काय विचार सांगत आहे. आज बहुसंख्य ख्रिस्ती म्हणवणाऱ्या विश्वासणाऱ्यांना एदेन बागेमध्ये पाप केव्हा झालं हे माहित नाही. फक्त म्हणतात पाप झालं, पाप झालं हे मान्य करतात, पण कधी झालं हे सांगत नाही. आणि देवबाप्पाने ते गुप्तामध्ये ठेवलेलं आहे. देवबाप्पाने पण ते सरळ सरळ वाचनामध्ये दाखवलेलं नाही. देवाने पण
कारण देवाची इच्छाच नव्हती की मनुष्याकडून पाप व्हावं, परंतु मनुष्याला मजबूर करण्यात आलं पाप करण्यासाठी. म्हणून देवबाप्पाने पण पाप केव्हा झालं हे गुप्तामध्ये रहस्यामध्ये ठेवलं. देवबाप्पाने ते पापाची परिभाषा पण वचनातून प्रगट केली, पण ती ज्यांना आत्मा चालवितो त्यांना ती भाषा कळेल. ज्यांना आत्मा बोलत नाही, ज्यांच्याशी आत्मा आपले रहस्य गुज सांगत नाही, ते कधीच सांगणार नाही एदेन बागेमध्ये कधी पाप झालं. प्रियांनो, एदेन बागेमध्ये वयाच्या 70व्या वर्षी आदाम निर्माण झाला, तेव्हा वयाची 8 नव्हती. कारण म्हणून प्रभू परमेश्वर एक दिवस म्हणजे 1000 वर्षासाठी आलेला होता. आणि तो जर 1000 वर्षासाठी आलेला होता तर त्याने मनुष्याचं पण आयुष्य 1000 वर्ष केलं होतं. मनुष्याचं आयुष्य 1000च्या पुढं केलेलं नव्हतं. 1000 वर्षच मनुष्य जगेल अशा अनुषंगाने मनुष्याला निर्माण केलं होतं. आणि मनुष्य जवळजवळ 69 वर्षापर्यंत देवाच्या इच्छेप्रमाणे एदेन बागेमध्ये राहत होता. पण एक दुष्ट होता, ज्याला स्वर्गातून देवबाप्पाने हाकलून दिलं होतं, धक्का मारून त्याला पृथ्वीवर टाकलं होतं. स्वर्गाचा अधिकार त्याने गमावला होता, त्याला पृथ्वीवर टाकण्यात आलं. त्या दुष्टाची नजर ह्या उभयतांकडे गेली आणि त्या दुष्टाने यांना पाप करण्यासाठी मजबूर केलं आणि हव्वेला जास्त करून पापासाठी मजबूर करण्यात आलं. आणि मग हव्वेने आदामाला पाप करण्यासाठी मजबूर केलं. बघा, पाप झालं हे मान्य आहे. देवबाप्पा मान्यता देतो की पाप एदेन बागेमध्ये झालं, परंतु पाप मनुष्याच्या इच्छेने एदेन बागेमध्ये झालेलं नाही. मनुष्याची चूक काय देवबाप्पाने धरली की यांनी त्या दुष्ट सैतानाचं का ऐकलं. यांना त्या दुष्ट सैतानाचे ऐकायची गरज का पडली. तो जरी एदेन बागेत आला होता, त्यांनी जरी भुरळीचे शब्द हवेशी तो बोलला, हव्वा त्याला म्हणू शकत होती, तू मला भुरळ घालू नको, तुला भुरळच घालायची ना, आदामाला भुरळ घाल. कारण पाप करण्याचं किंवा त्या झाडाचं फळ खाण्याविषयी आदामाला सांगण्यात आलेलं आहे, मला सांगण्यात आलेलं नाही. मला माझ्या पतीने सांगितलं त्या झाडाला शिवू नको, त्याच्या जवळ जाऊ नको, त्याचं फळ खाऊ नको. हे माझ्या पतीच्या सांगण्यावरून मला माहीत झालंय. पण प्रभू परमेश्वराने स्वतः आदामाला सांगितलंय त्या झाडाजवळ जाऊ नको. आदामाची काय मिस्टेक झाली, जेव्हा हव्वेने आदामाला भुरळ घातली तेव्हा आदामाने सरळ सरळ हव्वेला म्हणायला पाहिजे होतं, तुला हे कुणी सांगितलं आणि हे खाण्याविषयी तुझ्या मनात इच्छा का आली. हे जर आदामाने हव्वेला विचारलं असतं ना, तर कदाचित एदेन बागेमध्ये फळ खाण्याविषयी आदाम वाचला असता. पण आदामाला असं काय हव्वेने भुरळीमध्ये आणलं, अशा काही शब्दाच्या जाळ्यामध्ये आदामाला हव्वेने फसवलं. आदामाने पुढचा मागचा विचारच केला नाही. त्याला फक्त एक शब्द दाखवला हव्वेने, आपण परमेश्वरा समान होणार. जो परमेश्वर आपल्याला भेटायला येतो त्याच्या समान आपण दोघही होणार आहे. केवळ तू नाही होणार, मी पण होणार त्याच्याबरोबर. पण अट एवढी आहे की फळ खाण्याची प्रक्रिया तुझ्यापासून झाली तर परमेश्वर होण्याचा मलाही अधिकार आहे, तुला पण अधिकार आहे. मी फळ खाल्लं, कुठं झालंय, काहीच झालं नाही ना, परमेश्वर झाले ना काय झाले. कारण ही आज्ञा तुला आहे
फळ खाऊ नको. माझ्या खाल्ल्याने काही फरक पडलेला नाही. आणि आदामाला अशा तऱ्हेने हव्वेने बागेमध्ये आपल्या जाळ्यामध्ये आदामाला फसवलं की आदाम मागचा पुढचा विचार न करता त्यांनी फळ खाल्लं. प्रियांनो, जेव्हा आदामाची जीभ त्या फळाला लागली ना, नुसती जीभ, फळ खाणं तर पुढचा भाग आहे, जिभेचा स्पर्श त्या फळाला झाला, लगेच आज्ञाभंगाच्या पापाची देव बाप्पाने मान्यता दिली. मग ते फळ खाल्लं, ते त्याच्या पोटात गेलं, तो भाग वेगळा आहे. प्रियांनो, देव बाप्पाला मी सांगितलं ना, वयाच्या 70व्या वर्षी आदामाने हे फळ खाल्लं. त्याचे रेफरन्स पण आहेत. 2 पेत्र 3 अध्याय 8वं वचन आणि उत्पत्ती 5वा अध्याय 5वंच वचन. या 2 वचनांमध्ये हे आदामाचं वय 70वं वर्ष होतं आणि त्यावेळेस त्याने ते फळ खाल्लं हे सिद्ध होतं. 1000 वर्षाचं आयुष्य आदामाचं हव्वेचं होतं. आदाम 930 वर्ष जागला आहे ना. 930 वर्ष आदामाच्या नावे लिहिलेलं आहे बायबलमध्ये. तो 930 वर्ष जागला म्हणजे 70 वर्ष त्याचे मायनस झाले. जे 70 वर्ष मायनस झाले ना प्रियांनो, त्यावेळेस त्या वयाची गिनती केली जात नव्हती, ते मोजले जात नव्हते. जेव्हा त्याने फळ खाल्लं, फळ खाल्ल्यावर त्याच्या वयाची गिनती सुरू झाली आणि 70व्या वर्षी त्याने ते फळ खाल्लं म्हणून आदाम 930 वर्ष जागला. 930 + 70 जर मिळवले तर 1000 बनतात. प्रियांनो, ही भाषा देव बाप्पाने गुप्तामध्ये का ठेवली? कारण देव बाप्पाला वाटतच नव्हतं की आदाम आणि हव्वा त्या बागेतल्या मध्य असलेल्या झाडाचं फळ खातील. देव बाप्पाला खात्री होती की माझ्या इच्छेने मी जो मनुष्य घडवला तो मनुष्य माझ्या आज्ञेत राहील. परंतु मनुष्याला आज्ञेपासून बेआज्ञा करण्याचा प्रयत्न सैतानाने केलेला आहे. म्हणून सैतानाचं बायबलमध्ये उत्पत्तीपासून थेट प्रगटीकरणापर्यंत सैतानाची वेळोवेळी परमेश्वराच्या आत्म्याने माहिती दिलेली आहे. त्याच्या काहीच गोष्टी, थोड्या गोष्टी देव बाप्पाने बायबलमध्ये ठेवल्यात. काही गोष्टी सैतानाच्या देव बाप्पाने बायबलमध्ये ठेवल्या नाही. त्या गोष्टीला देव बाप स्वतः कंट्रोल करत आहे. जे आम्हाला सांगता येणार नाही त्या सैतानाच्या गोष्टींना देव बाप स्वतः कंट्रोल करतोय. पण ज्या गोष्टी सैतानाने मनुष्यामध्ये आणल्या त्या गोष्टींना थोडक्यामध्ये निरनिराळ्या शब्दांनी बायबलमध्ये देव बाप्पाने प्रगट केला आहे. आणि त्याच्यामधून आज एक वचन आपण पाहणार आहोत की ज्या वचनाच्या आधारे आज देव बाप तुमच्याशी बोलणार आहे. अतिशय महत्वाचा शब्द देव बाप आज तुमच्याशी बोलणार आहे. प्रियांनो, नीतिसूत्रे 20वा अध्याय 22व्या वचनातून देव बाप आज तुम्हाला बोध आणि इशारा देणार आहे. काय आहे तो बोध आणि इशारा आपण वचनातून पाहूया. नीतिसूत्रे 20वा अध्याय 22वं वचन. वाईटाचा बदला मी घेईन असे म्हणू नको. परमेश्वरावर भाव ठेवून राहा म्हणजे तो तुला सहाय्य करील. प्रियांनो, सैतानाने जरी वाईट मनुष्याच्या मनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पण त्या सैतानाच्या वाईट गोष्टीला देव बाप्पाने मनुष्याच्या मनामध्ये राहू नये यासाठी हा शब्द दिलाय की तुम्ही वाईट आपल्या मनामध्ये ठेवू नका.
कुणी तुमचं वाईट केलं तर तुम्ही पण त्याचं वाईटच करायची इच्छा आपल्या मनामध्ये ठेवू नका. प्रियांनो, आमची सुरक्षा आम्ही करण्यासाठी जितकं आवश्यक आहे तेवढं आम्हाला घेण्याची देवबाप्पाने मुभा आणि परवानगी दिली आणि त्याच्यासाठी देवबाप सहाय्यता पण करतो. ज्याच्यामध्ये देवबाप्पाची मान्यता आहे ना त्या गोष्ट झाल्याशिवाय राहत नाही. पण ज्याच्यामध्ये देवाची मान्यता नसती ना ती गोष्ट आम्ही कितीही करण्याचा प्रयत्न केला देवबाप ती गोष्ट पूर्ण होऊ देत नाही. कारण देवबाप्पाला ते पसंत नसतं. आमची सुरक्षा जर असली, आमचा बचाव होण्याचं जर असलं तर देवबाप तेवढी करण्याची प्रक्रिया आम्हाला देतो. पण एखाद्याचा बदला घेण्याची प्रक्रिया देवबाप्पाला मान्य होत नाही. आणि मग मनुष्याने जर बदला घेण्याची आपल्या मनामध्ये इच्छा दाखवली तर ते देवाच्या नजरेमध्ये सरळ सरळ देवाविरुद्ध वागण्याची प्रक्रिया हे देव समजतो. म्हणून देवाने इब्रिकराच्या पत्रामध्ये 10व्या अध्यायामध्ये 30व्या वचनामध्ये सांगितलंय, सूड घेणं माझ्याकडे आहे. सूड तुम्ही घेऊ नका. सूड घेणं माझ्याकडे आहे, मी त्याची फेड करीन. कसं लिहिले देवाच्या आत्म्याने पाहूया प्रत्यक्ष त्या वाचनात जाऊन. इब्रिकराचं पत्र 10वा अध्याय आणि त्याचं 30वं वचन. सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे ज्याने म्हटले व पुन्हा प्रभू आपल्या लोकांचा न्याय करील असे म्हटले तो आपल्याला माहित आहे. बघा, देवबाप सूड घेण्याविरोधात आहे. देव बाप्पाला सूड घेणं मान्य होत नाही. सूड घेण्याची वृत्ती आमच्या जीवनामध्ये आम्ही कधीही ठेवू नये. प्रियांनो, आज मनुष्यावर निरनिराळ्या प्रकारचे संकट जे आहेत ना त्या संकटाचं कारणही हेच आहे की मनुष्य आपल्या बळाने काही गोष्टीचा सूड उगवण्याचा प्रयत्न करतो जे देव बाप्पाला मान्य नाही. सूड घेणं म्हणजे फक्त एकच प्रकारचा सूड नाही. का देवबाप म्हणला वाईटावर तुम्ही प्रीती करा, आपल्या शत्रूवर प्रीती करा, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. हे शब्द देव बाप्पाला बोलण्याची गरज का पडली आणि गलती 5:14 मध्ये का देव बाप असा म्हणला की तू केवळ प्रीती केली तर संपूर्ण नियमशास्त्र तू माझं पाळलं आहे असं देव बाप्पाने एका वचनातून का घोषणा केली. आणि देव बाप्पाने एकाच वचनातून अशी घोषणा का केली, जर कोणी एखादं नियमशास्त्र पाळीत नाही तर त्याने संपूर्ण नियमशास्त्र पाळलं नाही असं याकोबाचं पत्र 2रा अध्याय आणि 10व्या वचनात का बोलला. एका वचनात पूर्ण नियमशास्त्र पाळण्याविषयी बोललेला आहे, एका वचनात बोललाय त्याने पूर्ण नियमशास्त्र पाळलं नाही. बघा, 2 वचन असे बायबलमध्ये आहेत की एकामध्ये पूर्णत्व आहे, एकामध्ये बिलकुल पूर्णत्व नाही. का देव बाप्पाला अशा 2 प्रकारच्या वचनांना ठेवायची आवश्यकता पडली? कारण देव बाप्पाने जेव्हा पाहिलं की मनुष्याने आपल्या स्वतःच्या इच्छेने तर पाप करण्याची इच्छा दाखवली नाही, पण कोणाच्या सांगण्याने त्यांनी पाप माझ्या विरुद्ध केलं, म्हणून देव बाप्पाने निरनिराळ्या प्रकारच्या घटना बायबलमध्ये मनुष्याला सुधारण्यासाठी ठेवल्या. आणि सगळ्या घटनाचा सार प्रगटीकरणामध्ये 3रा अध्याय 11व्या वचनामध्ये सांगितलाय की तुला मी मुकुट देणार आहे, तो मुकुट तुझा कुणी हिरावून घेऊ नये म्हणून तू जागृत राहा.
सगळ्या गोष्टीचं मोठं प्रमाण, मोठं बक्षीस आम्हाला मुकुट देण्यात येणार आहे. यानो तो मुकुट पण इतका सोपा नाहीये जितकं सोपा आम्ही ते वचन वाचतो. त्याच्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही राहणं गरजेचं आहे. आमचे ज्या प्रकारचे पाप असतील त्या प्रकारे देवबाप आमच्या पापाच्या मोबदल्यात आमच्यावर काही संकट येऊ देतो. म्हणून एक वचन दिलेलं आहे, नीतिसूत्रे 24 अध्याय 10 वचन. बघा तिथं काय म्हटलंय, पाहूया आपण ते वचन. संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती अल्प होय. संकट काय येतात माहिती का प्रियांनो आमच्यावर? आम्हाला काही जणांना वाटतं की ठराविक गोष्टी आम्ही देव बाप्पाच्या विरोधात केल्या नाही म्हणजे देवबाप खुश राहतो, असा काहींचा समज झालेला आहे. आमच्या येशू ख्रिस्ताने सैतान जेव्हा त्याच्या माग लागलेला होता, सुईच्या टोका एवढं देखील आमच्या येशू ख्रिस्ताने सैतानाला पाप झालं हे मानण्याची संधी दिली नाही. सुईच्या टोका एवढं, आता सुईचं टोक किती मोठं असतं, जी बारीक सुई असती बटन शिवण्याची, पहा ती सुई किती बारीक असते, तिचं टोक पण किती बारीक असतं. त्या बारीक टोका एवढं आमच्या येशू ख्रिस्ताने आज्ञा मोडली नाही आणि सैतान येशू ख्रिस्ताच्या माग सुईच्या टोका एवढं येशूने आज्ञा मोडावी याची प्रतीक्षा 33.5 वर्ष बघत होता. आमचा येशू या भूतलावर 33.5 वर्ष राहिला. 33.5 वर्षानंतर आमचा प्रभू वधस्तंभावर खेळला गेला, मारला गेला. आमच्यासाठी तो पुन्हा उठला हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. आमचा येशू इतका आज्ञाधारकपणे आम्ही वागला. आम्ही पण काही अंशी आम्हाला सुईच्या टोका एवढं बंधन देव बाप्पाने लावलं नाही. सुईच्या टोका एवढे जे पाप होतात त्याला देव बाप्पाने नकळत पाप म्हटलेलं आहे. ते नकळत पाप देव बाप ऑटोमॅटिक आमचे क्षमा करतो. त्या पापांना देव बाप मोजित नाही. पण जे पाप आमच्या बुद्धीला कळतात, आमची बुद्धी आम्हाला कधी कधी ते पाप करण्यासाठी म्हणते ते नको करू, ते चांगलं नाही, ते वाईट आहे, त्याचा दुष्परिणाम चांगला येणार नाही आणि देव बाप्पाला ते आवडणार नाही. कधी कधी आमची बुद्धी आम्हाला सांगते. आणि जर बुद्धीने हे नाही सांगितलं तर ज्यांच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, ज्यांना देवाचा आत्मा चालवितो, तो आत्मा त्यांना सांगितल्याशिवाय राहत नाही. आम्हाला 2 प्रकारे सजेशन आमच्या शरीराला मिळतं. एक सजेशन आमच्या बुद्धीने मिळतं, दुसरं सजेशन आत्म्याकडून मिळतं. म्हणून आत्म्याने चालायचं का बुद्धीने चालायचं याचा निर्णय मनुष्याच्या हातात देव बाप्पाने ठेवलाय. याची सक्ती देव बाप्पाने आपल्याकडे ठेवलेली नाही. ही सक्ती जर देव बाप्पाने आपल्याकडे ठेवली असती तर कुठल्याही प्रकारचं पाप या जगामध्ये आलंच नसतं. सैतानाने कितीही या दोघांना ते फळ खाण्यासाठी मजबूर केलं असतं तरी देवाने त्या गोष्टीला आपल्या कंट्रोल मध्ये ठेवलंय. मनुष्याच्या हातामध्ये कोणताच निर्णय घेण्याचा संधी दिलेली नाही. हे जेव्हा मनुष्याला कळलं असतं ना, तेव्हा
पाप जगामध्ये आलं नसतं. मनुष्याला फक्त एक गोष्टीची आझादी देव बाप्पाने एदेन बागेत दिली. कोणती आझादी दिली? काय करायचं काय नाही करायचं याचा निर्णय तुम्ही स्वतः घ्यायचं. आणि आदामाने याच ठिकाणी मोठी चूक केली. त्याने देवाच्या निर्णयाऐवजी स्वतःच्या बुद्धीच्या निर्णयाने ते फळ खाल्लं. देव बाप्पाने त्याला मजबूर नाही केला ते फळ खाण्यासाठी. सैतानाने या उभयतांना हे फळ खाण्यासाठी प्रोत्साहित केलं. हव्वेला सैतानाने प्रोत्साहित केलं, हव्वेने आदामाला प्रोत्साहित केलं. परमेश्वराने कुठंही या गोष्टीमध्ये दखल दिली नाही. पण एदेन बागेत काय चाललं आहे हे परमेश्वराला त्याच समयाला कळलं होतं जेव्हा सैतानाच्या मनामध्ये हव्वेला पापासाठी तयार करण्याची तो षडयंत्र करत होता. पण परमेश्वराला पण बघायचं होतं की मनुष्य माझं ऐकतो का स्वतःच्या बुद्धीने चालतो याचं परीक्षण देव बाप्पाला करायचं होतं. आणि इथंच मनुष्य मोठ्या चुकीमध्ये परमेश्वराला सापडलेला दिसला. म्हणून त्याला एदेन बागेमध्ये तिघांनाही शाप द्यावा लागले. सापाला द्यावा लागला, हव्वेला द्यावा लागला, आदामाला पण शाप द्यावा लागला. एकालाही देव बाप्पाने शाप दिल्याशिवाय सोडलं नाही. आणि जे शाप दिले ते शाप आजपर्यंत तसेच चालू आहेत जसा परमेश्वर एदेन बागेत बोललेला आहे. आणि हे शाप कोणत्या वेळेला रद्द होतील किंवा नष्ट होतील? जेव्हा आमचा प्रभू आम्हाला दुसऱ्यांदा घेण्यासाठी येईल त्यावेळेला सर्व प्रकारचे शाप, सर्व प्रकारच्या गोष्टी या पृथ्वीवरून नष्ट केल्या जातील. का केल्या जातील? कारण देवबाप या पृथ्वीवरून आपला आत्मा घेऊन जाणार आहे. आज या पृथ्वीवर देवाचा आत्मा येतो म्हणून सेवक आपल्याकडे प्रार्थनेला येत आहेत. आज तुम्ही खोलीमध्ये प्रार्थनेला बसले, आत्म्याला सांगावं नाही लागत त्यांच्याकडे जा. आत्मा तुम्हाला प्रार्थनेला बसण्या अगोदर डोक्यात विचार येतो तेव्हाच आत्मा तुमच्याकडे येतो आणि तो तुम्हाला प्रोत्साहित करतो. प्रार्थना कर, बायबल वाच, देव काय शिकवतो त्याच्याकडे लक्ष दे. आज आत्मा कार्य करतो. परंतु जेव्हा प्रभू येईल तेव्हा प्रभू तो आत्मा या पृथ्वीवरून घेऊन जाईल. आणि जेव्हा प्रभू या पृथ्वीवर आत्मा घेऊन जाईल तेव्हा ही पृथ्वी आत्म्याविरहित होणार आहे. आणि त्यावेळेला सैतानाला पूर्णपणे आपलं वर्चस्व चालवण्याचा अधिकार मिळणार आहे. आज सैतानाला पूर्णपणे आमच्यावर वर्चस्व चालवण्याचा अधिकार मिळत नाही बरं का. लक्षात ठेवा, आज सैतानाला ही मुभा नाही. कारण आम्ही जेव्हा जेव्हा प्रभूला हाक मारतो, प्रभूला आम्ही विनवतो, प्रभू लगेच आमच्या साह्यासाठी येतो. मग आमची कोणती प्रॉब्लेम असो त्या प्रॉब्लेमीतून देवबाप आम्हाला सोडवतो. कधी कधी ताबडतोब सोडवतो, कधी कधी देवबाप थोड्या अंतराने, कालांतराने आम्हाला त्या संकटातून सोडवतो. पण असं होतच नाही प्रियांनो. कोणत्याही विश्वासणाऱ्या बरोबर ज्यांनी फिलिप्पे 2:11 वचनाप्रमाणे येशू प्रभू आहे हे आपल्या मुखाने कबूल केले, त्यांच्याविषयी प्रभूचा आत्मा बोलत आहे की त्यांनी जेव्हा जेव्हा प्रार्थना केली, जेव्हा जेव्हा देवाला हाक मारली, देवबाप त्यांच्या साह्यासाठी ताबडतोब आलेला आहे. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या मुखाने येशू प्रभू आहे हे कबूल केलंय, प्रभू पण त्यांच्या बरोबर विश्वासाने चालत आहे, विश्वासाने त्यांच्या बरोबर राहत आहे. आणि ते जे काही देव बाप्पाला मागतात ते देण्याची देवबाप तयारी दाखवतो. पण संकट येण्याचं मुख्यत्वे कारण काय माहिती का?
प्रियांनो, मागील संदेशात देवाच्या आत्म्याने सांगितलं होतं की देवाच्या आत्म्याच्या 2 गोष्टी देव बाप्पाला खूप आवडतात, परंतु देव बाप्पाने आणखी एका गोष्टीची मला आठवण करून दिली. तिसरी गोष्ट देव बाप्पाला अतिशय महत्वाची या बायबलमध्ये वाटली. देव बाप मनुष्याकडून 3 गोष्टीची अपेक्षा करतो. चौथ्या गोष्टीची देव बाप्पा आमच्याकडून अपेक्षा करत नाही. सर्वात महत्वाच्या 3 गोष्टी. पहिली गोष्ट, एदेन बागेत त्याने आदमाला कशासाठी बनवलं होतं? काय करण्यासाठी बनवलं होतं आदमाला एदेन बागेत? की त्याने देव बाप्पाची स्तुती आराधना करावी, देवाच्या संगतीमध्ये त्याने प्रामाणिकपणे चालावं, देवाची काय इच्छा आहे त्या इच्छेला पूर्ण करण्याकरिता त्याने सतत प्रयत्न करावा. ही सर्वात मोठी इच्छा देव बाप्पाने एदेन बागेत आदमाला तयार करण्यामध्ये ठेवली होती. दुसरी इच्छा आणि तिसरी इच्छा तुम्हाला मागच्या संदेशात देव बाप्पाने सांगितली आहे. दान आणि दशमांश ह्या बाकीच्या 2 इच्छा आहेत. केवळ 3 इच्छा जर आम्ही देव बाप्पाच्या पूर्ण केल्या ना प्रियांनो, तर हे जे वचन आज वाचलं ना, नीतिसूत्रे 24:10 वचन, संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती अल्प होय, हे त्या व्यक्तीविषयी वचन होणार नाही. संकट जरी एखाद्यावर आलं तरी तो धीराने त्या संकटाला सामोरं जाण्याचा प्रयत्न करील. परंतु आमच्या भावी जीवनामध्ये आम्ही 3 प्रकारे देव बाप्पाला खुश करण्यामध्ये कुठंतरी कमी भरतो. कमी जास्त आमच्या जीवनामध्ये चालतं प्रियांनो. आज मी पण देवाच्या आत्म्याने जर बोलत आहे तर माझ्याकडूनही या गोष्टी होत आहेत. असं समजू नका की बोलणारा फार शुद्ध आहे आणि तो काहीच करत नाही, तो एकदम धुतलेल्या तांदळासारखा आहे आणि तो मला बोध आणि इशारा करतोय. म्हणून मागील संदेशात देवाचा आत्मा बोलला होता की प्रथम जो बोलणारा आहे त्याला देवबाप हे सांगतो, तू हे कर, आणि मग ऐकणाऱ्यांसाठी देवबाप ते बोलतो सेवकाच्या मुखातून. संदेश हा बोलणाऱ्यांसाठी पण आणि ऐकणाऱ्यांसाठी पण असतो. संदेश हा फक्त ऐकणाऱ्यांसाठी नसतो, कारण आशीर्वाद सेवकाला पण देव बाप्पाकडून हवे असतात. सेवक म्हणत नाही मी सेवेला चाललो, मला आशीर्वाद नको, मी आशीर्वाद लेस राहायला मागतो, मला आशीर्वादाची गरज नाही. पण आज काही जणांनी आशीर्वादाला दानामध्ये पूर्णपणे गृहीत धरलंय. हे फार चुकीची कल्पना आहे. दान हे सेवकासाठी मुळीच नसतं. ध्यान देऊन ऐका प्रभू काय बोलत आहे. दान हे सेवकासाठी मुळीच नसतं, ते देवाच्या इच्छेसाठी असतं, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी असतं. म्हणून दान देण्याच्या प्रक्रिया कशा आहेत? दान देण्याच्या प्रक्रिया 10 रुपयापासून दान देण्याच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत ना. काही जण 10 रुपये दान देतात. 10 रुपयाच्या वर त्यांना द्यायची अपेक्षा आणि इच्छाच होत नाही. काही जण किती देत असतील ते मला माहिती नाही. काही जण 500 देत असतील, 1000 देत असतील, तो भाग वेगळा. प्रियांनो, असे दानशूर आहेत की ते देव बाप्पाला देतात. ते कोण आहेत हे मला माहिती नाही, पण देणाऱ्यांचे हात पण देव बाप्पाने काही जणांचे सढळ ठेवलेले आहेत. 10 रुपयापासून देव बाप्पाला खुश करण्याची प्रक्रिया विश्वासणारा करतो, पण डोक्यामध्ये तो हे विचार घेत नाही. तो विचार काय घेतो? पाळखाला मी दिले ती. देताना त्याच्या डोक्यात विचार काय येतो? मी पाळखाला दिले ती, देवाला नाही दिले. देवाला मी एवढे देऊ शकत नाही, कारण देव मला आडमाप देतो. जो देव बाप मला आडमाप देतो त्याला मी एवढ्या पैशाने खुश करू का?
आज दानाविषयी काही जणांच्या डोक्यामध्ये तसे विचार सेवकांनी टाकले नाही प्रियांनो, कारण दान हे देवबाप त्याच्यातून खुश होतो. इब्री 16:13 मध्ये ते वचन सांगितलंय, परोपकार करा, दान द्या, अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. इथं लिहिलं नाही अशा यज्ञांनी पालक संतुष्ट होतो, देव संतुष्ट होतो. जेव्हा एखाद्याला हे इब्री करायचं 16वा अध्याय 13वं वचन कळलं ना प्रियांनो, तेव्हा आत्मा त्यांच्याशी बोलल, पाळक नाही बोलणार, आत्मा बोलल की तुला काय करायचंय. म्हणून प्रियांनो, या भूतलावर दानाचा विषय नाही आपला, नाही तर तुम्हाला वाटण की दानाविषयी बोलतात. संकट येण्याचे मुख्यत्वे करून हे कारण असतात. काही जण प्रभूची स्तुतीच करत नाही. म्हणून एका संदेशात मी इथंच सांगितलंय, कोणत्या संदेशात सांगितलं मला माहिती नाही, पण देव मला आठवण करून देतोय, 5 मिनिटं का होईना तुम्ही देव बाप्पाची स्तुती फक्त करा. 5च मिनिटं आणि 24 तासातून एकदाच करा. अशा अनुषंगाचे उद्गार देव बाप्पाने याच घरात माझ्या मुखातून प्रगट केले. पण आता एक्झॅक्टली मला कोणत्या संदेशातून कोणत्या समयात हे देवबाप बोलला हे देवबाप दाखवित नाही, पण मला आठवण करून देत आहे की या परिवारात मी अशा प्रकारे या प्रियजनांशी बोललेलो आहे. त्यानो 5 मिनिटं जर देव बाप्पाला तुम्ही स्तुती आराधनेचा यज्ञ अर्पण केला ना, फार देवबाप संतुष्ट होईल तुमच्याविषयी. देव बाप्पाची सर्वात मोठी इच्छा आहे की माझ्या विश्वासणाऱ्याने, माझ्या सेवकाने माझी स्तुती आराधना करावी. म्हणून चर्चमध्ये प्रथम काय चलती चर्चमध्ये स्तुती आराधना चलते ना. हो, स्तुती आराधना झाल्यावर संदेश येतो ना, का अगोदर संदेश येतो नंतर स्तुती आराधना होती? आधी स्तुती आराधना. देव बाप्पाला स्तुती आराधना सर्वात जास्त आवडती आणि याच अनुषंगासाठी मनुष्याला देव बाप्पाने या जगात आणलं होतं. जेव्हा देव आपल्या मनातल्या इच्छा बोलायला लागतो ना प्रियांनो, तेव्हा त्याला जेवढं आवश्यक वाटतं तेवढं तो मनुष्याला सांगतो. जे तुम्ही ऐकत आहात ना ते माझ्यासाठी पण आहे असं समजू नका. अरे ब्रदर आम्हाला सांगतात, ब्रदरांसाठी हे नसन, ब्रदरांसाठी सर्वप्रथम आहे, नंतर तुमच्यासाठी आहे. यांनो, संकटापासून वाचण्याचा या 3 गोष्टीशिवाय चौथा पर्याय नाही. आणि संकट जर आले ना, येशू ख्रिस्तावर संकट आले, येशू ख्रिस्त निष्पाप असताना त्याच्यावर संकट सैतानाने आणले का नाही? कोणत्या प्रकारे सैतानाने येशू ख्रिस्ताची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला? एवढ्या पवित्र पुरुषाला जर सैतानाने सोडलं नाही, आम्ही तर पापाच्या माध्यमातून देव बाप्पाने आम्हाला शुद्ध केलंय. मग आम्ही जर या 3 गोष्टी केल्या आणि जर आमच्यावर संकट आले यदा कदाचित, तर देवाचा आत्मा आम्हाला त्यामध्ये सहाय्य करेल. त्यातून मार्ग मोकळा होण्याचा किंवा त्यातून बाहेर निघण्याचा पर्याय आत्मा आम्हाला दाखवेल. पण प्रथम आम्हाला या 3 गोष्टी देवाशी विश्वासाने करण्याचा आम्ही प्रतिदिवशी प्रयत्न करणं गरजेचं आहे. बघा किती कागदापेक्षाही हलक्या आज्ञा देव बाप्पाच्या आमच्यासाठी आहेत, पण आमच्या भावी जीवनामध्ये कधी कधी आम्हाला या गोष्टी करता येत नाही, किंवा कधी कधी आम्ही हे करण्यापासून स्वतःचं मन कठीण करण्याचा प्रयत्न करतो. देव बाप्पाची इच्छा आहे की माझ्या इच्छेने मी तुम्हाला बनवलंय, तर माझी इच्छा पूर्ण करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. परंतु एदेन बागेमध्ये जेव्हापासून पाप आलं तेव्हापासून मनुष्याने आपल्या बुद्धीने काही निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून हे
नीतिसूत्रे 24 आणि 10वं वचन देव बाप्पाला ठेवावं लागलं. संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती अल्प, कारण आम्ही देवाच्या इच्छा पूर्ण करत नाही म्हणून कधी कधी आमच्यावर काही संकट येतात. आज मी बोलतोय वाचनातून, बोलतोय ना, ऐकतात ना तुम्ही? तुम्हाला म्हणता येईल का की ब्रदर जर वाचनातून बोलतात तर ब्रदर बिलकुल संकटात नाही, ब्रदर बिलकुल चिंतेत नाही, ब्रदर बिलकुल कोणत्या त्रासामध्ये नाही, म्हणता येईल का तुम्हाला? मी पण त्याच्यामध्ये आहे, पण देव बाप आम्हाला नेटाने धीराने त्याच्यातून बाहेर काढतो. आम्ही धीराने जर सहन करत राहिलो ना, देव बाप आम्हाला संकटातून बाहेर काढतो. पण आम्ही संकटामध्ये देवाविरुद्ध जर बोललो, देवाविरुद्ध जर अपशब्द उच्चारले, त्यावेळेस देवाला कसं वाटत असेल? चांगलं वाटत असेल? प्रियानो, मी तर बोललोय, माझ्या जीवनामध्ये बोललोय, मी स्वतः बोललोय, मी इतरांचं कधी सांगत नाही. मला देवाचा आत्मा इतरांचं सांगायची परवानगीच देत नाही. देवबाप म्हणतो तुझ्या जीवनात काय केलं ते सांग. इतरांच्या जीवनातलं मला माहिती आहे, पण तुझ्या जीवनात तू काय केलं ते सांग, कारण ते ऐकण्याची मला इच्छा आहे. मी माझ्या जीवनामध्ये देवाला किती वेळेस बोललो असेल माहिती नाही, मला आठवत नाही तो शब्द, पण हे वाक्य मी बोललो आहे. देव बाप्पा, मी तुझ्या नावात आलो, अशा प्रसंगामध्ये मी यावं, अशा संकटातून मी जावं, याच्यासाठी मी तुझ्या नावावर विश्वास ठेवला, अशासाठी मी तुझ्याकडे आलो. अशा अनुषंगाचे शब्द मी किती वेळेस माझ्या भावी जीवनात बोललोय मला आठवत नाही, पण मी हे शब्द बोललेलो आहे हे मी प्रामाणिकपणे सांगतो. जो प्रामाणिकपणे आपले अपराध कबूल करतो ना प्रियांनो, देव बाप त्याला चांगल्यातली चांगली सेवा करण्याची संधी देतो. बघा, मी सेवा करतोय, आहे का तुम्हाला माहिती? मग माझ्या जीवनात देव बाप्पाला उलटून किती वेळेस बोललोय सांगता येईल का तुम्हाला? मलाच आकडा सांगता येत नाही माझा, मी बोललोय उलटून, पण मला एक्झॅक्टली आकडा माहित नाही किती वेळेस बोललोय, पण मी बोललो आहे हे मला देव बाप सांगत आहे. यांनो, जो आपल्या जीवनामध्ये देवामध्ये राहण्यासाठी सुधारण्याची इच्छा ठेवतो ना, देव बाप त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. त्याला चांगल्यातलं चांगलं सेवा करण्याची संधी तो देतो. पण जो आपला दोष झाकीतो ना, देवाचं वचन सांगतं त्याचं कधी चांगलं होत नाही. वचनामध्ये पुरावा ठेवलाय देव बाप्पांनी. नीतिसूत्रे 28 अध्याय 13व्या वचनात सांगितलंय, जो आपले दोष कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. जो आपले दोष झाकीतो त्याचे कधी चांगले होत नाही. म्हणून प्रियानो, आमच्या जीवनामध्ये आम्ही आमचे दोष कोणासमोर जरी कबूल करण्याची आम्हाला इच्छा होत नसली, देवासमोर तर आम्ही आमचे अपराध पाप सोडून दिले पाहिजे. आणि सोडून दिलेल्या पापांकडे पुन्हा आम्ही जाऊ नये म्हणून येशूने 2 जणांना फार ताकीद देऊन सांगितलं होतं. व्यभिचारी स्त्री आणि पंगू व्यक्तीला सांगितलं होतं, पाप करू नका, न तर तुमचं पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल जर पाप केलं तर. कारण आमच्या देव बाप्पाला एदेन बागेपासून पाप आवडत नाही. मनुष्याला पाप करण्यासाठी मनुष्य देव बाप्पाने घडवलाच नव्हता. मनुष्याने पाप करू नये ही अपेक्षा मनुष्याला घडवण्यासाठी देवाच्या मनात होती, पण त्या दुष्ट सैतानाने यांना पाप करण्यासाठी मजबूर केलं. मजबूर करणं आणि स्वतः होऊन करणं या 2 गोष्टी आहेत. मनुष्याने स्वतः होऊन पाप केलेलं नाही, त्याला पाप करण्यासाठी मजबूर करण्यात आलं आणि तिथं मनुष्य कमजोर पडला. तिथं मनुष्याने आपली पवित्रता देवाच्या समक्षतेमध्ये
योग्य ठेवण्यामध्ये तो अपुरा भरला म्हणून त्याने पाप केलं. तो जर पाप करण्यामध्ये माघार घेतली असती ना, तर ज्या अनुषंगाने देव बाप्पाने मनुष्याला घडवलं होतं ती देवाची इच्छा पूर्ण झाली असती आणि प्रभू 1000 वर्ष एक दिवस या पृथ्वीवर राहून पुन्हा वरती गेला असता मनुष्यांना घेऊन. किती मनुष्य 1000 वर्षाच्या कालावधीमध्ये जगामध्ये आले असते सांगता येणार नाही. तुम्ही आम्ही आलो असतो का नाही सांगता येत नाही. कारण देव बाप्पाने आशीर्वाद काय दिला होता एदेन बागेमध्ये? आदाम हवेला आशीर्वाद काय दिला होता? आशीर्वादित व्हा, फलद्रूप व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. मग ही पृथ्वी व्यापून टाकण्यासाठी मनुष्याची कदाचित भरभराट पण फार वेगाने 1000 वर्षामध्ये देव बाप्पाने केली पण असती. देव बाप आहे, तो काही करू शकतो. पण पाप झाल्यानंतर भरभराट झाली, भरभराट थांबली नाही. पण 7000व्या वर्षापर्यंत मनुष्याला भरभराटीमध्ये आणण्यासाठी देव बाप्पाला वेळ घ्यावा लागलेला आहे. आणि हा 7000व्या वर्षाचा वेळ प्रभूच्या येण्याची दस्तक आहे. म्हणून आज प्रत्येक विश्वासणारा देवाकडे चावूल लागलेल्या वाणीने म्हणत आहे, प्रभू लवकर ये, आम्हाला घेऊन जा. आज हर एक विश्वासणारा हर एक सेवक जागा झालाय की आमचा प्रभू आता येणार आहे. पण कधी येणार आहे हे कुणी सांगत नाही. येणार आहे हे सर्वजण सांगतात, पण कधी येणार आहे हे कुणी सांगत नाही. मग निरनिराळ्या तारखांच्या द्वारे प्रभूच्या येण्याविषयी सांगितलं जात आहे. अशा तारखाने येईल, तशा तारखाने येईल, वेगळ्या तारखाने येईल. पण एकही तर्क मनुष्याचा देव बाप्पाने आतापर्यंत सफल होऊ दिलेला नाही. ज्या भविष्यवाण्या प्रभूच्या येण्याविषयी करण्यात आल्या, बहुसंख्य जणांच्या भविष्यवाण्या देव बाप्पाने फेल केलेल्या आहेत. देव बाप्पाच्या मनुष्याच्या सांगण्याने जर देव बाप आला तर मग देव बाप्पाने जे सांगितलंय बायबल मध्ये की मी चोरासारखा येणार आहे, तो शब्द पूर्ण होईल का? म्हणून मनुष्याच्या भविष्यवाणीने देव बाप कधीही येणार नाही, कोणत्याही सबबीवर येणार नाही. तो आपल्या इच्छेनेच येणार आहे आणि ती इच्छा चोराच्या प्रमाणाने त्याने प्रगट केलेली आहे. म्हणून प्रियांनो, संकटामध्ये विशेष करून आम्ही स्थिर राहणं ही देव बाप्पाची आमच्याकडून अपेक्षा असतील. त्या समयामध्ये आम्ही जास्तीत जास्त बायबल वाचलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे आणि देवबाप आम्हाला जे काही करण्यासाठी सांगतो वचनातून त्याप्रमाणे करण्याची प्रक्रिया आम्ही जर ठेवली तर आमच्यासाठी एक गोष्ट देवबाप करायला वेळ लावित नाही. आणि ती कोणती गोष्ट आहे ते शेवटचं वचन आपण पवित्र शास्त्रातूनच पाहूया. नीतिसूत्रे 23वा अध्याय 18वं वचन, हे शेवटचं वचन आपण पाहू आणि मग या ठिकाणी मी थांबणार आहे. कारण पारितोषिक निश्चय मिळणार, तुझी आशा नष्ट होणार नाही. प्रियांनो, आम्ही जर देवासाठी सर्व गोष्टी धीराने सहन करण्याचा प्रयत्न करत राहिलो ना, कुणाचं जरी आमच्याकडे लक्ष नसलं ना, पण देवाचं लक्ष स्वर्गातून आमच्याकडे असतं की हा माझ्यासाठी काय काय सहन करतोय, काय काय यातनेतून, काय काय पेच प्रसंगातून, काय काय त्रासातून, काय काय छळातून, काय काय आप शब्द ऐकण्याच्या मार्गातून हा माझ्या नावामध्ये विश्वासाने चालत आहे, हे देव बाप पाहतो.
प्रियांनो, देवाच्या नजरेमध्ये दुधाचं दूधच आहे, पाण्याचं पाणीच आहे. देव पक्षपात करत नाही बरं का. देव बाप अन्याय पण कोणाचा करत नाही. ज्याने देवासाठी थोडं का होईना नेटाने सहन केलंय ना, त्याला बक्षीस दिल्याशिवाय प्रभू राहणार नाही असं या वचनात सांगितलंय. पण हे पारितोषिक मिळवण्यासाठी आम्हाला या जगाचा निरोप घेण्यापर्यंत किंवा आमच्या प्रभूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत विश्वासू राहणं गरजेचं आहे. आणि विश्वासू राहण्यासाठी आम्ही वचनाप्रमाणे आचरण करणं गरजेचं आहे. पारितोषिक पण सहजासहजी मिळत नाही. या पवित्र शास्त्राप्रमाणे आम्ही जर स्वतःला देव बाप्पा समोर सादर करण्याचा प्रयत्न केला, हर गोष्ट आम्ही देव बाप्पाची कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न केला ना प्रियांनो, निश्चित देव बाप आम्हाला त्यामध्ये सहाय्यता करेल. म्हणून तुम्हासाठी सहाय्यक मी पाठवीन, ज्याला कैवारी नाव देण्यात आलंय. ज्यांच्या जवळ हा कैवारी आहे ना, त्यांना तो सहाय्य केल्याशिवाय राहत नाही. म्हणून अंतिम समयामध्ये प्रियांनो, माझ्यामध्ये तो कैवारी आहे का? सत्याचा आत्मा माझ्या बरोबर चालतो का, बोलतो का, राहतो का, करतो का, याच परीक्षण करा. जग आणि जगातल्या गोष्टीकड या अंतिम समयामध्ये लक्ष लावू नका. लक्ष तेवढंच लावा जेवढं लावण्याची देव बाप्पांनी परवानगी दिली. देव बाप्पाच्या परवानगीच्या प्रमाणाच्या बाहेर जग आणि जगातल्या गोष्टीकड लक्ष लावू नका. ज्यांनी देवाच्या सांगण्याच्या प्रमाणाच्या बाहेर जग आणि जगातल्या गोष्टीकड लक्ष लावलंय, त्यांचं लक्ष सैतानाने वचनापासून दूर केलेलं आहे. मी असे विश्वासणारे माझ्या जीवनात पाहिलेत प्रियांनो, असे पाहिलेत विश्वासणारे. काही जण तर म्हणले मी बायबलला स्पर्शच करत नाही, स्पर्शच करण्याची मला इच्छा होत नाही, तर ते उघडून मी कधी वाचणार. असे विश्वासणारे मी पाहिले आणि ते आनंदाने म्हणत होते, प्रभू आला ना, मला प्रभू घेऊन जाईल. सांगा प्रियांनो, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये बायबलला स्पर्श केला नाही, प्रभू आल्यावर त्याच्याशी कसा वागन? म्हणून प्रियांनो, अंतिम समयामध्ये शेवटची संधी आहे सर्वांना सुधारण्याची. एक का होईना बायबलचं वचन वाचित जा. 24 तासामध्ये एक वचन वाचायला फार वेळ लागत नाही. एक अध्याय जर तुम्हाला जड वाटत असेल तर एक वचन वाचा आणि भोळी बाबडी तुमची काय मनातली प्रार्थना असन, इच्छा असन, ती देवाला सांगा. मनुष्याला सांगू नका, देवाला सांगा. पण तुमची भोळी बाबडी प्रार्थना ऐकण्यासाठी देवाचे नेत्र स्वर्गातून पृथ्वीकडे लागलेले आहेत. आणि ते जे काय वचन तुम्ही वाचाल ते विश्वासाने वाचायचं. अरे कोणत्या तरी सेवकांनी सांगितलं, त्या सेवकांचं आम्ही ऐकलं म्हणून आम्ही हे करायला लागलो, न तर आम्हाला हे करण्याची अजिबात अपेक्षा आणि इच्छा नव्हती, असा विचार डोक्यातून काढून टाका. हे पवित्र शास्त्र सर्वांना वाचण्याची देव बाप्पाने खुलेआम मुभा दिलेली आहे. याला बंधन देव बाप्पाने घातलेलं नाही की याच वेळेला शास्त्र वाचायचं आणि याच वेळेला प्रार्थना करायची. हे बंधन पवित्र शास्त्राने विश्वासणाऱ्यावर, सेवकावर घातलेले नाहीत. म्हणून बघा, जे प्रभूच्या सानिध्यामध्ये असतात ते कोणत्या समयाला उठून कुणी प्रार्थना करतं, कुणी बायबल वाचतं. प्रियांनो, माझ्या जीवनामध्ये एक उभयता मला आठवतात, चांगल्या प्रकारे आठवतात प्रियांनो. एक उभयता,
त्यांचे नाव नाही सांगणार मी. आणि मी फार जवळून त्या उभयतांचा जवळून अनुभव घेतलाय, जवळून, अतिशय जवळून अनुभव घेतला. जरी प्रत्यक्षरित्या मी त्यांच्या संगती त्या ठिकाणी नव्हतो, पण त्यांचे जे शब्द त्यांच्या मुखातून निघत होते ना, ते पवित्र आत्मेच्या प्रेरणेने निघत होते. आणि ते उभयताना रात्रीच्या 2:30 वाजेपर्यंत कुणी बायबल वाचन, कुणी प्रार्थनेमध्ये आहेत. आणि आजही आहेत, आणि आजही ते हयात आहेत, आजही ते करत असतील. आज माझं त्यांच्याकडे जाणं होत नाही प्रियांनो. का होत नाही माहिती का? ते कारणही सांगतो तुम्हाला. कारण काहींच्या मनामध्ये सेवकांनी, विश्वासणाऱ्यांनी प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन तर इतकं कटू विष टाकलंय ना डोक्यामध्ये, काहींच्या डोक्यामधून ते विषच जायला तयार नाही. या कारणामुळे माझं त्यांच्याकडे जाणं बंद झालेलं आहे. पण जोपर्यंत मी त्यांच्याकडे जात होतो ना, तेव्हा ते सांगायचे ना, पवित्र आत्मा मला म्हणायचा, हे जे काय बोलत आहेत सत्य बोलत आहेत, यांचे एकही शब्द खोटा नाही. आणि मी विश्वास ठेवायचो की हे उभयता असं करतात. रात्रीच्या 10ला बसतात, कितीला बसतात माहित नाही. 2:30 वाजेपर्यंत ते देवाच्या सानिध्यात उभयता राहायचे प्रियांनो. असे पण विश्वासणारे मी माझ्या जीवनामध्ये देव बाप्पाने मला भेटवले प्रियांनो. अनुभवाशिवाय ख्रिस्ती जीवनामध्ये चालणं शक्य नाही. म्हणून जाणकार म्हणतात, ख्रिस्ती जीवन अनुभवाचं जीवन आहे. ज्यांच्या जवळ अनुभव आहे ना, त्यांनाच ख्रिस्त कसा आहे हे चांगल्या प्रकारे कळेल. आणि चांगलं अधिक समजण्यासाठी पवित्र शास्त्राकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अंतिम समयामध्ये पवित्र शास्त्रापासून स्वतःला अलिप्त करण्याचा कदापिही डोक्यामध्ये विचार आणू नका. आणि पवित्र शास्त्र वाचण्यापासून अलिप्त ठेवण्याचा विचार आणू नका. मग देवाला अपशब्द बोलण्याचा तर प्रश्न राहतच नाही, त्याला तो कुठं जागाच सापडत नाही. म्हणून प्रियांनो, जो वचनात आहे तो जीवनात आहे. आणि देव बाप्पाला आपले प्रियजन, आपले सेवक वचनामध्ये असलेले बघण्याची इच्छा आहे. आणि ती इच्छा तो आजही करत आहे. पण आल्यानंतर मात्र नाही. आल्यानंतर मग ज्याने जे कार्य केलंय, जी सेवा केली, जे त्याने प्रभूसाठी केलंय, त्याचा हिशोब त्यांना दिला जाईल. कुणाचा न्याय होणार आहे, कुणाचा न्याय होणार नाही. आता तुम्हाला न्यायात जायचं का न्यायात नाही जायचं हे ठरवणं तुमच्या हातात आहे. आणि बायबलमध्ये वारंवार मी देवाच्या आत्मेच्या प्रेरणेने वचनात सहित दाखवलेलं आहे की काही जणांचा न्याय होणार आहे, काही जणांचा न्याय होणार नाही. देवाची इच्छा आहे की तुम्ही न्याय न होण्याच्या प्रक्रियेमध्ये देवासमोर स्वतःला सादर करणारे बना. भला तुमचा बाप्तिस्मा देव बाप्पाने केला नाही तरी देव बाप तुमचा न्याय न करण्याच्या प्रक्रियेमध्ये राहील. पण याच्यासाठी तुम्हाला देवाच्या आज्ञेप्रमाणे चालणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन.